सारंग बरं आहेस ना? नाहीतर चल आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ. नाही नको थांब. सोहम डॉक्टरांनाच इथे बोलवून घे. नको सोम, वहिनी त्याची काही गरज नाही. ठीक आहे मी आता. बरं ठीक आहे पण काही लागलं तर सांगा प्लीज. सावली सूप आणशील का सारंगसाठी? दादा तू येणार नव्हतास ना, मग कसं काय आलास तिकडे? सावलीसाठी. झालं असं की मला एक फोन आला. जेव्हा मी तिथे पोचलो ताराचं गाणं सुरू होतं. ताराचं गाणं ऐकल्यानंतर इतके दिवस हृदयात दडवून ठेवलेली अस्मी समोर उभी राहिली. माहिती नाही पण कदाचित भास असेल तो. पण मी तिच्या मागे मागे गेलो. काहीच मला कळत नव्हतं. एका क्षणाला मी एका खोलीत पोहोचलो. त्या खोलीत मी तिला शोधायला लागलो आणि तेवढ्यात अंधार झाला. त्यानंतरचं मला काही आठवत नाही. हे सगळं ठीक आहे पण इतके दिवस झाले पण मी त्या अस्मीला विसरू शकत नाहीये. सारंग मला एक सांग, सावलीच्या जीवाला धोका आहे हे कोणी सांगितलं तुला? नाही म्हणजे तुला तिथे नेऊन मुद्दाम अंधार करायचा कोणाचा प्लॅन तर नव्हता ना? लाईट आपण बंद केली होती ना, बरं पण आपल्याला कुठे माहिती होतं की सारंग दादा येणार आहे? काय रे सोम? सारंगच्या जीवावर उठलेल्या जगन्नाथने तर हे काम केलं नसेल ना? नाही पण जगन्नाथ तर सावलीला आपली लेक मानतात. मग आपल्या लेकीच्या सुखाच्या आड ते काय येतील? वहिनी ते सगळं ठीक आहे. हे बघ तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. त्याचं मी बघतो काय करायचं ते. फक्त आईपर्यंत ही गोष्ट पोचवू नका. तिला उगाच स्ट्रेस येईल. हो तू नको त्याची काळजी करू. आयुष्यात एकदाच प्रेम केलं मी आणि ते तुझ्यावरच. मी तुला विसरणं शक्य होत नाहीये पण तुझ्या आठवणी डोक्यात ठेवणं जड झालंय मला आता. तुझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा भोगतोय मी. हॅलो जगन्नाथ साहेब, हो कॉन्सर्ट मध्ये लाईट येण्याच्या अगोदरच ती सावली आणि सारंगचे भाऊ ना त्याला सांभाळत घेऊन गेले. मला वाटतं ते घरीच गेले असावेत. एक काम कर, या भैरवी वजेला दे सोडून. असंही तिचं काम झालंय. ह्या वेळेस सुद्धा अपेक्षित प्रमाणे आपल्याला काही यश मिळालेलं नाही. कदाचित वेळ आपल्या बाजूने नसेल, बघू. हा पण एक मात्र, ऐन वेळेस लाईट कोणी घालवली ना त्याचं फुटेज मला हवंय. एवढं जरा बघ. ही कुठे गेली? फोन कॉन्सर्ट मध्ये काय झालं मला कळलंच पाहिजे. तारा. हा मॉम कुठे आहेस? तारा कॉन्सर्ट नीट झालं ना? एकदम दणक्यात झाला. सगळं एकदम व्यवस्थित झालं ना? काहीच गडबड नाही ना झाली? नाही म्हणजे ऍक्च्युली गाणं संपल्यानंतर ना लाईट्स गेले होते. लाईट गेली होती? मला सांग, सारंग आला होता तिथे? नाही ग. नाही. जगन्नाथच्या नशिबाने यावेळेसही साथ दिली नाहीये वाटतं. एक मिनिट तारा, सावली कुठे आणि आता? सावली नाही माहित मला. माहित नाही? तारा सावली तुझ्यासोबत असायला हवी ना? अगं मम्मा, गाणं संपल्यानंतर ती गेली घरी आणि मी पण आले. ठीक आहे मी येते.
सारंग सर, काय नको मला सावली, भूक नाही मला. थोडं घ्या, तुम्हाला बरं वाटेल. छान आहे. सावली, कॉन्सर्ट नंतर तू खूप शांत शांत दिसतीयस. काय झालं? काही नाही. सावली, एक गोष्ट तुला मला सांगायची. आपण आता मित्र आहोत, म्हणून मैत्रीच्या नात्याने तुला ही गोष्ट सांगायची. याचा चुकीचा अर्थ किंवा चुकीच्या पद्धतीने घेऊ नकोस प्लीज. सावली, याआधी मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलोय ना, तेव्हा तेव्हा एका मुलीने मला मदत केली. आजपर्यंत मला प्रश्न पडला होता, ती मुलगी नक्की आहे तरी कोण. आज माझ्या लक्षात आलं, ती मुलगी दुसरी कोणी नसून अस्मिता असावी. आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा संकटात अडकलोय तेव्हा तेव्हा अस्मीने मला सांभाळलंय, मला जपलंय. माहिती नाही कदाचित हे खरं असेल की खोटं असेल नाही माहिती मला, पण माझा सेन्स मला हेच सांगतोय. थांब जरा. काय ग, सारंगच्या खोलीत का गेली होतीस? अमृता वहिनींनी सूप न्यायला सांगितलं होतं. अच्छा, एवढंच कारण की आणखीन काही? मुद्दाम करतेस ना हे सगळं? काय केलं मी? अरे बापरे, आता मलाच विचार मी काय केलं. हा, हे जे काही तुझं चाललंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला? 100 वेळा तुला सांगून सुद्धा माझं अजिबात ऐकत नाहीस. सारंगच्या मागे पुढे करतेस, त्याचं मन जिंकायचा प्रयत्न करतेस, सतत त्याच्या खोलीत काय जातेस. हे सगळे प्रयत्न यशस्वी होणार नाहीयेत हे तुला माहीत असून सुद्धा तुझं हे सगळं चाललंय, हो ना? त्याला काय म्हणतात माहितीये ना? पोडगेपणा. सारंग माझा मुलगा आहे, मी ओळखते त्याला. या जन्मात काय, पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. हे तुला माहित असून सुद्धा तू हे सगळं का करतेस? आणि का अजूनही माझ्या घरात राहतेस तू? का? मी माझा पत्नी धर्म निभावते. काय 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 म्हणालीस? परत बोल. काय काय परत बोल? ऐकू नाही आलं मला. काय पत्नी धर्म असं म्हणालीस तू? जे ना आता माझ्या सारंगनीच काय या घरातल्या कोणीच स्वीकारलेलं नाहीये, कोणाला मान्य नाहीये. तो पत्नी धर्म तू निभावणार आहेस? त्यात काय असेल ग? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सारंगने तुला कधीतरी असं दर्शवलंय का ग की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याला तुझी काळजी वाटते, त्याला तू आवडतेस, किंवा तो कधीतरी बायको म्हणून तुझा स्वीकार करेल असं कधीतरी त्यांनी दर्शवलं तुला? नाही ना? आई, जरा आरशात जाऊन स्वतःचा चेहरा बघ. स्वतःला बघ आणि आठव, माझा सारंग कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो. आणि मग तूच विचार कर, तू शोभतेस माझ्या सारंगला? माझं घर बघ एकदा आणि तुझं घर आठव. माझ्या घरातली माणसं बघ,
त्यांचं राहणीमान बघ आणि तुझ्या घरातली माणसं आठव. आहे तुलना तुझी आणि आमची? नाही ना? तसं सारंगला सुद्धा वाटत नाही. सारंग कधीही बायको म्हणून तुझा स्वीकार करणार नाही, हे डोक्यात पक्क कर. काय कसं एवढं लावावं लागणार तुम्हाला? जे काय थापायचं असेल ना ते तुझ्या तोंडाला थाप. उगाच माझ्यावर काही प्रयोग करू नकोस. कशाला नको प्रयोग करू? हा आपण एवढे छान छान व्हिडिओ बनवतो, त्यात तुम्ही चांगले दिसले पाहिजे ना. माझे हजबंड आहे ना तुम्ही, पती परमेश्वर बेटर हाफ. हा हे लावलं ना की अशी मस्त चमकाल. मी सांगते लोक ना त्या कमेंट मध्ये म्हणतील बी, असेल जरी गरीबाचं लेकरू तरी आता कसं दिसतंय श्रीमंताचं कोकरू. नाही 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 मला नको लावूस ते. मला काही श्रीमंत विमंत व्हायचं नाही. अगं जयंती लहान आहे का तू? हा हा लहान आहे मी. त्याला बसा इथे. बसा म्हणलं ना बा. नको जयंती. चला नको जयंती. पहा बरं. दादा हे काय? वहिनी मग आता ह्या उरलेल्या मातीचं काय करणार आहे? या सांगते. या हो या 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 बसा बसा इथे. हा सुनबाई पहा बरं. ऐका भारी दिसतोय आपण. हा फेस पॅक काढलात ना एकदम चंद्रासारखे चमकणार बघा तुम्ही. काय जाजूबाई? हे बाई जयंती, असं विचार बी करू नको बरं. नाही हो, तुमचा विचार नाही करणार मी. अहो तुम्ही तर जातीवंत सुंदरी. तुम्हाला गरज नाही या सगळ्याची. हा हे आमच्या पुरतच असू दे. भारी दिसताय पण. आपू भाऊजी आता हा फेस पॅक धुतला ना आपण तिघं बी एकदम भारी दिसणार चंद्रावानी. हा तसं अक्की आणि सारंग दाजी बी किती भारी दिसतात ना. ते दोघं जेव्हा एकत्र येतात ना असं वाटतं ते दोघं एकमेकांसाठीच बनले. खरं तुमचं आपू भाऊजी. ते एकमेकांसाठी बनलेत की नाही मला माहित नाही हो. पण ना मी तुला एक गोष्ट सांगते. जयंती बास. बाय जयंती वास. थांबते पण मी आता सेल्फी काढते बर का. हा मोबाईल आणते माझा. हा पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही. काय रडतेस सावली? तू? हो मीच. का ग? मला बघून आश्चर्यचकित झालीस का? आठवतंय ना तुला लहानपणी तू आईकडे आकाशात दिसणारा चंद्र मागितला होतास. तेव्हा आईने एका पाण्याच्या वाडग्यात चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाली, घे हा तुझा चंद्र. बराच वेळ तो चंद्र मिळवण्यासाठी तू धडपडत होतीस. तू त्या वाडग्यात हात घालायचीस पण तुझ्या हाताला काही लागायचं नाही. आठवतंय तेव्हा आई काय म्हणाली होती? तुझ्या वाट्याचा चंद्र एवढाच पोरी, वाडग्यातल्या चंद्राच्या प्रतिबिंबा एवढा. माहितीये आई तसं का म्हणाली असेल? कारण तिला माहित होतं तो चंद्र तुझ्या नशिबात नाही. सावली,
तुझ्या समोर पाण्यात दिसणारा चंद्र तुला जवळ वाटत होता, पण तो तुझा नव्हता. तू त्याच्याकडे फक्त बघू शकत होतीस ग, पण त्याला स्पर्श करू शकत नव्हतीस. त्यानंतर या जगाने कधीच तुला तुझा चंद्र मिळू दिला नाही. का विचार? तुझ्या या रंगामुळे आणि तुझ्या या रूपामुळे. हो, पण तुझा आवाज छान आहे, छान गातेस तू. पण रूप आठवतंय ना तुला? गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात, पाहुण्यांच्या लग्नात, शुभ कार्यात तुझ्या रंगरूपामुळे तुला मागेच राहावं लागायचं. आणि वंदन गीत सादर करीत आहे तारा वजे. ह्या असल्या मुलीला बघायला आलो आपण. मुलीला बघतात पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. झाकायचा किती प्रयत्न केला तरी दिसायच्या गोष्टी दिसतातच. ही मुलगी तुला सुंदर दिसते. घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं, एकदा. तुला असं एक तरी क्षण आठवतोय का की कोणी कधीतरी तुझ्या रूपावर भाळून तुझ्याशी प्रेमाने बोललंय? नाही ना? आणि सावली, तुला खरंच असं वाटतं का की सारंग सर तुझ्याशी प्रेमाने बोलतात, तुझी काळजी घेतात, तुझ्या बाजूने उभे राहतात, तुझ्याशी व्यवस्थित वागतात, म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे? वेडी झाली आहेस का तू? तुझ्यावर कोणी प्रेम करेल इतका आत्मविश्वास आहे तुझ्यात? अगं, तुझा जन्म झाला तेव्हा सुद्धा या जगाने स्वीकारलंच नव्हतं तुला. तुझ्या सावळ्याने तुझ्यात प्राण फुंकला. म्हणून तू त्याची सावली झालीस. तुझं आयुष्य सुद्धा उधार आहे ग. आणि हो, सारंग सरांच्या मैत्रीला प्रेम समजण्याची चूक करू नकोस. मैत्री आणि प्रेम ह्यात जीवन मरणा एवढं अंतर असतं सावली. तुझी पायरी ओळख. चंद्र मिळवण्याची तुझी पात्रता पण नाही आणि लायकी पण नाही. खरंच तुझी लायकी नाहीये सावली. हा, हॅलो. हा, हो, निघालोय, ऑफिसलाच जायला निघालोय. हा, ठीक आहे, पोचतो. हो, हा, चालेल.